बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल राऊत यांनी विचारलेला आहे। यावेळेस आपण बघतोय संजय राऊतांनी थेट बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा प्रश्न केला आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळेस ट्विट करत धसांवर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही असंही म्हटलंय। धस हे भाजपच्या परंपरेस जागले असंही राऊत पुढे म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही। धस हे भाजपा परंपरेस जागले, वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा। बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली असं त्यांनी ट्विट यावेळेस केलेलं आहे। बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। गिरीश कांबळे यांचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेत। गिरीश, आपण बघतोय थेट सुरेश धस यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच गेले काही दिवसांपासून आपण बघतोय की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर सुरेश धस यांच्या विरोधातच आता सगळ्याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत। आता संजय राऊत यांनी थेट त्यांचा फोटो टाकत ट्विट केलेला, यामध्ये त्याने गंभीर दावा केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या बंगल्यावर भेट झाली, त्या ठिकाणी काहीतरी डील झालं अशा पद्धतीचा दावा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। जेव्हा धनंजय मुंडे यांची भेट या ठिकाणी सुरेश धस यांनी घेतली होती, त्यानंतर एक चर्चा होती। विरोधकांनी देखील याबाबत एक दावा केलेला होता की या भेटीमागे बावनकुळे आहेत, बावनकुळेंनी ही भेट घडून आणली अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती। त्यानंतर आज संजय राऊत यांनी हे फोटो ट्विट केल्यानंतर नव्याने एक प्रश्न आहे ते उपस्थित झालेत। यावरच सुरेश धस काय उत्तर देतात हे देखील पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बावनकुळेंच्या घरी नेमकं काय डील झालं असा सवाल आता संजय राऊतांनी ट्विट करून विचारलेला आहे। सुरेश धस यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी म्हटलंय।